टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। ग्राम पंचायत खानपे में आई गांव देवी जत्रा निमित्त भव्य पालकी सोहला व महाआरती व विभिन्न कार्यक्रम का आयोजन किया गया था। हम आपको बता दें कि सरपंच सौभाग्यवती मोनिका नितेश पाटिल व ग्रामस्थ के नेतृत्व में भव्य कार्यक्रम का आयोजन हुआ था। इस अवसर पे शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख भिवंडी श्री साईनाथ तारे मामा, बीजेपी नेता श्री काका पाटिल साहेब, माजी सरपंच सौभाग्यवती भाविका विनोद तरे साहेब, हनुमान पाटिल साहेब व अन्य नेतागण और संपूर्ण गांव बड़े ही भव्य तरीके से, बड़े ही हर्षोल्लास के साथ जत्रा का आयोजन किया था, जहां पे आप देख सकते हैं कि किस तरह से सुबह अभिषेक पूजा और महाआरती करने के बाद शाम को भव्य पालकी निकाला गया, जिसमें पूरा का पूरा गांव शामिल हुआ था। तो देख सकेंगे हमारे चैनल के माध्यम से कि कितना भव्य तरीके से वहां पे पालकी किया गया था। और हम आपको बता दें कि पहले इस गांव में इतना बड़ा जत्रा नहीं रहता था, लेकिन ये 2-3 साल से जत्रा का आयोजन हो रहा है, लेकिन इस साल बहुत ही भव्य तरीके से हुआ है। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य और मान्यवरों से लेते हैं वहाँ की कुछ जानकारी। आमची यात्रा उत्सव आता 3रा वर्ष आहे। मंदिराचा जीर्णोद्धार केल्यापासून आम्ही 3रा वर्ष आहे आणि संपूर्ण खानपे गावातील नवतरुण मंडळी, महिला मंडळी, ग्रामस्थ मंडळी आम्हाला नेहमी सहकार्य करीत असतात। त्यांच्या सहकार्यामुळेच या कार्यक्रमाची रूपरेषा आम्ही आखून पुढचा कार्यक्रम सक्सेसफुल कसा होईल त्याचा प्रयत्न करत असतो। असा सहकार्य वर्षानुवर्ष चालत राहो हीच आई गावदेवी एकविराचरणी प्रार्थना करतो। आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। सालवादप्रमाणे खानपे गावामध्ये गावदेवीचा उत्सव हा मोठ्या उत्सवात साजरा होत असतो। तसेच संपूर्ण गावाची एकता आणि अखंडता राखण्यासाठीच हा उत्सव आहे। विशेष करून गावदेवीची जी आख्याता आहे, कारण की आमची गावदेवी ही खानप्यामध्ये असून गुरुनंबुरीलाही तिचा दुसरा एक बहीण तिची आहे आणि हा खूप मोठे भव्य उत्सव असतो। संध्याकाळच्या वेळामध्ये 4:30 वाजता भव्य दिव्य अशी पालखी सोहळा आमच्या खानपे गावातून पूर्ण गावाला विराका घेऊन हा पालखी निघणार आहे। आणि विशेष करून आपल्या माध्यमातून पूर्ण गावाला विनंती करेन की गावातल्या सगळ्या तरुणांनी, महिलांनी आणि विशेष करून ग्रामस्थांनी या पालखीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावा ही सर्वांना आशा बाळगतोय। सगळ्यांना आई गावदेवीच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो। आई गावदेवी उत्सव खानपे आयोजन 2रं वर्ष, हे 2रं वर्ष आम्हा लोकांना एक आनंदाचा आणि उत्साहाचा सण हा साजरा होतोय आणि प्रत्येक घरामध्ये आणि आनंद मुलाबालामध्ये, महिलांमध्ये, पुरुषांमध्ये खूप आनंदाचा दिवस हा आज आमच्यासाठी आहे। आणि आज या आमच्या आयोजनाबद्दल मी म्हणेन की आज आयोजन हा खूपच भव्य दिव्य असा केलेला आहे। आयोजक हे आमच्या नेहमीच पडद्यावर मागे राहतात, पण ते कधी कोणाला दाखवत नाही आयोजनाचं त्यांचं हे काय। आणि अशा आयोजकांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा। सर्व पाहुण्यांचे स्वागत आहे। आमच्या गावात जत्रा असते, आता महाआरती झालेली आहे, संध्याकाळी पालखी आहे। सर्व पाहुण्यांचे स्वागत आहे, सर्व गावकऱ्यांचे स्वागत आहे। आमच्या गावाच्या गावदेवीच्या सर्वांना आशीर्वाद मिळते, सर्वांना गावदेवीमध्ये आशीर्वाद आहे।
प्रथम मी आम्ही गावदेवीच्या चरणी नतमस्तक होऊन आज या पहिल्या वर्षाच्या यात्रेच्या मी सगळ्या ग्रामस्थांना आणि सगळ्या गावकऱ्यांना शुभेच्छा देतो। आज मोठ्या जल्लोषात आमच्या गावात हा यात्रेचा कार्यक्रम साजरा होत आहे। सदर यात्रेत आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी माझ्या ग्रामस्थांच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रमाला आजपासून होत असलेल्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद जय जय। आमच्या गावदेवी यात्रेसाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचे व गावकरी मंडळांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आज आमचा हा तिसरा वर्ष आहे आणि तिसऱ्या वर्षामध्ये आमचा पदार्पण होत आहे यावर्षी आणि खूप जल्लोषात आणि उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये ही यात्रा साजरी केली जात आहे आणि सर्वांनी या यात्रेचा आनंद घ्यावा आणि आनंदात साजरा करावी, सुख आणि शांती आणि समाधानाने ही यात्रा पार पडावी अशी आई गावदेवी चरणी प्रार्थना। गावामध्ये गावाची ग्रामदेवता म्हणजे गावदेवी असते, गावाचं रक्षण करणारी असते। म्हणजे गावाच्या येशीपर्यंत कुठल्याही शत्रूला म्हणजे अघोरी शक्तीला गावाच्या येशीच्या आतमध्ये प्रवेश करून देऊ नये अशीच आमच्या गावदेवी माता तिची आज मोठ्या स्वरूपात सर्व गावाला मिळून आमच्या पालखीचे नियोजन केलं होतं आणि आताच आपल्या देवीचे दर्शन घेऊन पालखी इकडनं निघालेली आहे। ही पूर्ण गावात एक प्रभात फेरीसारखी पालखी आणि पुन्हा मंदिरामध्ये येऊन सर्व गावकरी एका उत्साहात एका आनंदात देवीचा सण साजरा करतात आणि आम्हाला खूप आनंद होतोय की आमच्या गावदेवी मातेचा दरवर्षी असा एक सोहळा आगळा वेगळा सोहळा साजरा होतो आणि आम्हाला त्या सोहळ्यामध्ये देवीचं दर्शन मिळत आहे। धन्यवाद। चांगल्या प्रकारचा भक्तिमय कार्यक्रम चालू आहे।
औरंगाबादप्रमाणे गावदेवी मंदिर खांडपे यांची यात्रा भरते आणि यात्रेमध्ये पालखी फिरते आणि सर्व गावकरी आनंदाने सगळं व्यवस्थित साजरा करतात. कुठल्या प्रकारचा तंटा भांडा होत नाही आणि दारू बिजली जात नाही आणि सगळं शांततेने आमच्याकडे पालखी होते. कुठल्या प्रकारचे पोलीस बंदोबस्त लागत नाही, कुठला बंदोबस्त लागत नाही. सगळ्या गावाकडे आनंदाने सगळं सण करतात आणि ही पालखीला कधी गालबोट लागल्या नाही आमच्याकडे. तर आमची हनुमान जयंतीला होते, रामनवमीला होते आणि गावदेवीला पण होते. पण कुठल्या आमच्या पालखीमध्ये कुठल्याही प्रकारचा गालबोट लागलेला नाही किंवा दारू पिलेली नाही. कोणी पूर्ण गावामध्ये दारूबंदी असते आणि कोणी दारू पित नाही आणि कुठल्याही प्रकारचा गालबोट त्याला लागत नाही. गावदेवीचा उत्सव होतो आणि या वर्षापासून गावामध्ये यात्राही भरत आहे. याच वर्षी होते नवीन यात्रा 7 वर्ष, पण पहिल्या भरत नव्हती, फक्त हेच होत होतं, गावदेवीचा उत्सव होत होता. पण या वर्षापासून जत्रा भरते. थँक्यू. बोल रही हूँ।
आहे.